तर चला, मी मेघना तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आजचा ब्लॉग असणार आहे घरातली कामं आणि मी भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे ना, तर तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी खरं तर रताळ्याच्या घाऱ्या केल्या, भोपळ्याच्या घाऱ्या मी कधीच नाही केल्या नाही. रताळ्याच्या वगैरे घाऱ्या करते मी. खरं तर त्याला म्हणजे भोपळ्याच्या घारगे वगैरे म्हणतात, पण आमच्याकडे तर घाऱ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ना त्याला, तर नक्की कमेंट करून सांगा. तर मी भोपळ्याच्या घाऱ्या, भोपळा माझ्या माहेरून आणलेला होता. माझी मम्मी आली होती 4-5 दिवस, पण तिच्यासोबतच करायचं होतं. पण असं कोण आलं ना की आपण कुठेतरी बाहेर जातो आणि गप्पा मारत बसतो, आणि लहान मुलं असले की माहिती आहे ना कसे खेळ वगैरे असतात, गप्पा मस्ती. तर ह्यातच वेळ गेला आणि कधी 7-8 दिवस गेले काहीच समजलं नाही आहे आणि त्या भोपळ्याच्या घाऱ्या राहून गेल्या. तर मग आता आज मी करणार आहे त्या. आणि काय झालं, आज ईशानला मी स्कूलमध्ये सोडून आले. श्री पण झोपलाय आज लवकर, कारण की आज लवकर सकाळी उठला होता. तर म्हणून मग मी आज त्याला सकाळी लवकर झोपवलं. तर आज म्हटलं आज घाऱ्या करूनच घ्यायच्या, नाही तर परत भोपळा आधीच पिकलेला येतो आणि मग तो खराब होऊन जाईल. तर आज करायच्याच होत्या. आणि तरीही ना किचनवर मी सगळं साहित्य काढून ठेवले. असं सगळं साहित्य काढून ठेवलं ना की वाटतं की चला आता सगळंच काढलंय तर फक्त करायचं तर आहे. या निमित्तानं तर होऊन जातं. तर चला, मी तुमच्याबरोबर रेसिपी पण शेअर करते. आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि तुमच्याकडे घाऱ्या म्हणतात की घारगे म्हणतात की अजून काहीतरी, ते कमेंट करून नक्की सांगा. चला. तर इथे हा भोपळा घेतलेला आहे, छोटा आणि छान पिकलेला आहे. तर हे बघा, ह्यातल्या मी सगळ्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत. ऐका, खूप छान आहे पण म्हणजे पिकलाय छान आणि कलर पण खूप छान आलाय आणि ह्याचा स्मेल पण खूप छान येते, मस्त वास येते. मला खरंच असं नवीन काहीतरी वाटतंय, कारण की मी खूप दिवसातून करते ना हे, त्यामुळे खूप छान वाटते. आणि ह्या भोपळ्याच्या बिया तर ना खूप पौष्टिक असतात ह्या. तर ह्या मी स्टोअर करून ठेवणार आहे आता व्यवस्थित, असं एखाद्या बाउलमध्ये घालून स्टोअर करून ठेवेल मी नंतर. तर ह्या पण आपल्या उपयोगाला येणार आहेत. तर चला, आपल्या बायकांचं काम असतं ते की असं काही काही साठवून ठेवणं. तर आता मी ह्याचे काप करून घेते. तर त्या बियांना स्वच्छ धुवून वाळवून रोस्ट करून ठेवणार आता मी, आणि त्या पण आपण वापरू शकतो. आणि इथे माझे सगळे तुकडे वगैरे झाले ना की हे मी किसून घेणार आहे. तर मला असं वाटत होतं की हे खूप कठीण असेल, पण छोटा भोपळा होता त्यामुळं पटापट झालं. तर हे बघा, मी अशा पद्धतीनं सगळं भोपळा खिसून घेतलेला आहे. तर याचा कलर वगैरे पण बघा ना किती ओरिजिनल वाटतंय, असं वाटतंय आपण एक्स्ट्रा कलर वगैरे ॲड केल्यासारखं कलर वाटतंय. तर खरंच पहिले पदार्थ जे पारंपरिक होते ना ते खरंच खूप छान होते, आणि आता आपण ते जास्त बनवायला बघत नाही. आम्ही लहानपणी आमच्या आजीबरोबर वगैरे असे पदार्थ बनवायचो, आणि भोपळ्याच्या घाऱ्या, रताळ्याच्या आणि सजोऱ्या वगैरे माहिती आहे ना, ते पण बनवायचं. तर खरंच आता ते खूप कमी खायला भेटतं. तर मी सगळा गूळ असा कट करून घेतलाय. तर मला वाटते हा गूळ थोडा जास्त होईल, तर मी कमी करते थोडासा. अर्धा किलो गूळ घेतला होता, तर त्यातला कमी करून एवढासा घालेन मी, जास्त होईल. तर ह्या भोपळ्याच्या खिसामध्ये ना हा एवढासा गूळ मी मिक्स करते. मोठे मोठे खडे जराशे साईडला ठेवते आणि बाकीचं सगळं मिक्स करून घेते. आणि ह्या गुळाच्या पाकातच आपल्याला हे सगळं शिजवायचंय. आता याला कसं परफेक्ट माप नसतं, कारण की कधी भोपळा छोटा कधी मोठा असा असतो ना, त्यामुळे हे शक्यतो अंदाजेच घालावं लागतं. तर इथे मी भोपळ्याचा खीस आणि गूळ शिजायला ठेवलं होतं, तेवढ्यात श्री उठून बसला होता.
मग आता म्हणलं काय होतात की नाही काय माहिती. तर लहान मुलं असल्यावर असंच असतं की एक्स्ट्राचं काही काम घेतलं ना ते उठले की काही काम होत नाही. तर मग मी त्याला झोपवलं आणि तो जागा असला ना की काहीच काम होत नाही. सारखं मध्ये मध्ये पायात येणार किचनमध्ये आणि किचनची मधली जी फरशी आहे ना तर त्याच्यावर चढूनसुद्धा तो वर येतो, असं सारखं खाली पायात येत असतो. तर मग मी त्याला झोपवलं आणि नंतर मग तोपर्यंत शिजत होतं ते, कारण की बारीक गॅस करून गेलेले होते आणि अजून पण नाही शिजलेलं बघा. हे असे जाड जाड असे खिसलेले दिसते, तर हे पूर्ण मऊ पडतं. तर तोपर्यंत मग ते शिजत होतं, बारीक गॅस ठेवलेला होता. मग तोपर्यंत मी गूळ वगैरे राहिलेला होता तो भरून ठेवला, वेलचीची पूड केली आणि भांडी थोडीशी होती खिसणी वगैरे त्याची, तर ती लगेच धुवून ठेवली. म्हणजे आपल्याला नंतर कामाचा कंटाळा येत नाही. असं काही काम केलं की खूप काम वाढतं आणि भांडी तर खूप पडतं. हे बघा थोडंसं शिजल्यासारखं वाटतंय, मागाच्यापेक्षा थोडासा भोपळ्याचा खिस लूज पडलाय आणि त्यामध्ये मग मी वेलची पावडर वगैरे टाकली आणि छान मिक्स करून घेतलं. तर मला हे भोपळ्यापेक्षा गाजराचा हलवा जास्त वाटतोय, तर खरंच दिसतानाच खूप छान वाटतंय. नंतर मग मी हे काढून घेतलं आणि हे थोडं पातळ ठेवलं, कारण की यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं होतं आणि जास्त गोड पण होतील ना, म्हणून मग मी थोडंसं पातळच ठेवलं आणि मग गव्हाचं मीठ मिक्स वगैरे करून छान असं मळून घेतलं. नंतर मी नेहमीच्या पद्धतीने अशाच सगळ्या लाटून घेतल्या. तर ह्याची अजून एक पद्धत होती की म्हणजे मी बघितलं आहे की असं जास्त पीठ न घालता नुसतं प्लास्टिकच्या पेपरवर असं तेल वगैरे लावून थापून मग तळून घ्यायचे. मी असं आपल्या साध्या पद्धतीने सगळ्यात घाऱ्या छान अशा तळून घेतल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तेल अजिबात राहिलेलं नाही आणि मऊ पण झालेल्या होता. आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि श्रीनी पण खाल्लं, तर खूप छान घरी झालेले ते मऊ लुसलुशीत आणि तेल पण अजिबात नाही राहिलं. तर माझ्या पहिल्या प्रयत्नात तर खूप छान झाले. तर आता मला ईशानला आणायला जायचे आणि तर आमच्या इथं बाजूला काम पण चालू आहे ना, त्यामुळे असं डायरेक्ट बोलायचं म्हणलं ना तर सगळं जास्त वाजूचाच आवाज येते माझ्या आवाजापेक्षा. तर तुम्हाला आवडली का रेसिपी आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि संध्याकाळचं रुटीन देखील मी एखादे दिवस नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. आता 5 वाजून गेले असतील, तर मला आता ईशानला आणायला जायचं आहे स्कूलमधून. तर ईशानला आणल्यानंतर मी संध्याकाळची तयारी. तर चला, कसा वाटला ब्लॉग, आवडला असेल तर लाईक करा. बाय.